ओम नमः शिवाय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामीकृत परमरहस्य अध्यायातला चौथा अध्याय आपण ऐकणार आहोत. हा अध्याय, हा ग्रंथ जशाचा तसा मराठीत भाषांतरित केला आहे. त्यामुळं ऐकायला जरा जड आणि क्लिष्ट वाटत असलं तरी मन लावून ऐकल्यानंतर त्याचा अर्थबोध नक्की होतो. आणि हे आजच्या अध्यायात तर परमरहस्याचं गूढ उलगडलेलं आहे. परमरहस्य म्हणजे नेमकं काय, त्याचं गूढ तत्व आज विशद केलेलं आहे. त्यामुळं आज ऐकूयात परमरहस्य ग्रंथसार अध्याय चौथा. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी शिवाने पार्वतीला वीरशैव स्थिती सांगितली. आता प्रश्न करेल पार्वती, तो आदराने ऐका. पार्वती देवाला विनवणी करत विचारते, बंध मोक्षाची स्थिती रीती कशी आहे? म्हणजेच बंधनातून सुटून मोक्ष प्राप्त मिळवण्यासाठी काय करावे, त्याची पद्धत कशी आहे? स्वामी, हे मला सांगावे. जिथे सगळे संकल्प विकल्प गळून पडतात, अहंकार विरहित शांती असते, चित्त ब्रह्माशी एकरूप असतो, तोच मोक्ष असे. मी परब्रह्म आहे असे समजून अन्य कोणताही भेद मनात न आणणे, तोच मोक्ष जाणावा. इंद्रियाधीन न होणे, ध्यानधारणेमध्येच बुद्धी स्थिर ठेवणे, तोच मोक्ष जाणावा. गंगा सागराला मिळाली तर ती पुन्हा वेगळी न होता सागरच झाली, तशी चित्तवृत्ती पूर्णानंदी समरसते. तुझं माझं शब्दातला योग्य सारांश निवडून ऐक्यबोध घ्यावा. जो ऐक्यबोध आनंदात समरस होतो, तो आपण स्वतः सिद्ध व्हावे, तोच मोक्ष जाणावा. सत चित आनंद हे तिन्ही जाणावे. या तिन्हीचा साक्षी चिदानंद घन, तो जो स्वतः झाला, तो मोक्ष जाणावा. आता विशेष मोक्ष ऐक, जिथे साक्षीत्व स्थिर झाले, दुसरे साक्ष स्वरूपच नाही, तिथे कोणतेच स्वरूप नाही. आता जिथे बंधन नाही, तिथे मोक्ष कसा? हे जाणतात म्हणून बद्धमोक्ष सांगतात. आता कोणते बंधन आहे ते ऐक. ते दुष्कृत्याचे, ते दोषी हे बंधनाचे लक्षण आहे. जो अहंकाराने गर्वात कामवासनेत लोळतो, यातच ज्याचे लक्ष आहे ते बंधन. मी खूप मोठा आहे, माझ्यामुळे सारे कार्य घडते, क्रियाकर्माचा अभिमान बाळगतो, तेच बंधन जाणून घे देवी. आम्ही वीरशैव जंगम, आमच्या पुढे कोणी नाही, उत्तम लिंगकर्म आम्हीच जाणतो, तेच बंधन. आपल्याच सावलीला बघून मी बुडालो म्हणत मनात शोक करणारा, तो जन्म मरणाच्या फेऱ्यात नसतो, तेच बंधन. जागे असताना मी कसा वाचेन हे पाहणारा, संसारात मला मान दे म्हणणारा, याच भावनेला बंधन म्हणावे. अत्यंत विस्मरण, सुखासीनतेचे सदा ध्यान, चांगल्या वाईटाने मन भरले आहे, तेच बंधन. स्वतःमध्येच मग्न मी तूपणाचा भेद सदा करतो, वाईट विचार ज्याच्या चित्ती, तो सदा धुसधुशीत राहतो, हे बंधनाचे लक्षण आहे. यामुळे समाधानी व्हावे. सद्गुरूला नमस्कार करून त्यांच्याकडून कृपेचे दान मागावे. चांगलं वाईट जो मनात ठेवतो, मी करतो याचा अभिमान बाळगतो, असा क्रोध लोभाकडून नेहमी बांधला जातो. नाशवंत संसारात आनंद मानतो, तो मूर्ख. क्रोधाने रखरखीत राहतो, तो सर्वार्थाने बांधला जातो. माझ्याकडे देहबुद्धी आहे असे मानणारा, ब्रह्मभावना न आठवणारा, वाईट कर्माची संगत धरणारा, त्याची ही वाईट बुद्धी आहे, ते बंधन. पार्वती, वाईट बुद्धी वाईट कर्म घडवते, शिवपूजेचा आनंद घेत नाही, हे बंधनामुळे घडते. अशा मोक्षाच्या बंधनाचे लक्षण तुला निवडून सांगितले. आता मोक्ष बंधनात कोण आहेत ते देवी ऐक. या गोष्टी अगम्य आहेत, श्रेष्ठ आहेत, हे कोणालाही उलगडत नाहीत, पण तू माझा आत्मा आहेस म्हणून हे गूढ तुला सांगतो. पण तरीही ते सहज कळणार नाही.
अगम्य अगोचर गूढ मी तुला सांगतो ते तू आदराने लक्ष देऊन ऐक. जे गूढ शास्त्र पुराणातूनही कळणार नाही, जप तप ध्यान केले तरी कळणार नाही, व्याकरणातून ते ज्ञान तुला सांगतो. जे मोक्ष न देणारे बंधन आहे ते अक्षराने साक्षी सत्य आहे. तो गूढ अर्थ तुला सांगतो, सावध होऊन ऐक. जिथे ब्रह्मज्योतच वाईटातून लावलेली आहे तिथे लोभ भीती राहते, तिथे कधीच मोक्ष नसतो. जो वाईट गोष्टीला साथ देतो तिथे मोक्ष नाही. जो लोभाने बांधला नाही तो भवभयाला चुकला, म्हणून त्याला मुक्त म्हणावे. जो मोक्ष मिळावा म्हणून सावध असतो, सगळे जाणून असतो, तो मोक्ष बंधनाने बांधला जाणारच नाही. जो नित्यानं परब्रह्म मानतो त्याला बंधनच नाही, तो मुक्त झाला असे. जसे दोरीला जाळून अग्नी आपणही संपतो, राख बाकी राहते, तसे अज्ञानाने इंद्रिय विकाराने जे ज्ञान जाळून टाकतात, ज्ञान जळून गेल्यास मागे काहीच उरत नाही. मृगजळासारखे बंधरूप सूर्यमंडळातील मोक्ष किरणांनी जाळले तर ते मागे प्रकाश स्वरूप म्हणून राहते. दृश्य अदृश्य लोप पावून महादृश्य होऊन राहते. यावर नास्तिकपण धरू नको, म्हणजेच श्रद्धा ठेव. जसे कापूर जाळल्यावर अग्नीही विझतो, पण सुगंधाच्या रूपाने राहतोच की. तसेच दृश्य अदृश्य शांत झाल्यावर त्यातील सत्य मागे उरते. साखर घालून साखरेचा शिरा केला तर ती रव्यामध्ये मिसळून जाते, पण ती गोडव्याच्या रूपाने असतेच. म्हणून दृश्याने दिसले नाही, तनाने भासले नाही, म्हणून नाही कसे मानावे. काही नसतानाही असते, असतानाही नसते. जाणतेपणाने समजून घेतले तर जाणवते. जिथे तुझं माझं म्हणणे जळून जातं तिथे परमानंद पूर्ण रूपाने उरतो. ते माझेच रूप आहे. तेच तिन्ही लोकांच्या विश्रांतीचे ठिकाण. आमचे गूढ रूप तिथे देव आनंदाने राहतात. जिथे मी तूपणाची शंका सुद्धा घेतली जात नाही तिथे देव प्रकाश होऊन राहतात. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, कर्ता कार्य कारण या त्रिसूत्रीचा साक्षी असतो तो भोग्य भोक्ता भोगातीत, दृश्य दृष्टा दर्शन विरहित, साध्य साधक साधना जाणतो तोच स्वयं देव. जिथे विचार शब्दाने बुडाला, अनुभव कोमेजला, वक्ता श्रोता नाहीसा झाला तिथे कोणीच कोणाचे नाही. गुरु शिष्याचा संवाद आनंद देणारा स्वयंसिद्ध असतो. ब्रह्म कसा असेल हे ज्ञानचक्षुने पाहिल्यास ज्ञानाच्या पूर्ण प्रकाशात तो दिसेल, तेव्हा हृदयच काशी होते. फुलांमध्ये सुगंध असतो, तो दिसत नाही म्हणून नाही कसे म्हणावे. तो सुगंध इंद्रियाने जाणवतो. चंद्रबिंबात जरी प्रकाश दिसला नाही तरी पृथ्वी प्रकाशाने व्यापली जाते. तिथे दृश्य दृष्टा हरवतो, मग आहे नाही कसे म्हणावे. निसंकोचाने हा आनंद घ्यावा, ही एक माझी स्फूर्ती जाणावी. ती प्रत्येक दिवशी जागृत असते. हे आकाश तिचेच शब्द आहे. ती तत्वातून उत्पन्न झाली. त्या कारणानेच मी सगुण रूपात आलो देवी. मागून शक्ती आणि गण ब्रह्मा विष्णूने उत्पन्न केले. ती परमवस्तू जी चराचराने व्यापली आहे ती जाणून घेण्यासाठी गुरुला शरण जावे. आता खूप सांगितले, ग्रंथाला विस्तारले पण येईल. मी सांगितलेले सगळे विसरू नको. जे माझ्या जीवाचे जीवन, जे माझ्या हृदयाचे ध्यान,
ते तुला शब्द न शब्द सांगितले, जे ब्रह्मदेवालाही दुर्लभ आहे, अज्ञानीच्या लक्षात येत नाही, जे वेदशास्त्रातही नाही, ते तुला सांगितले. हे जे आचरण करतात ते वीरशैव, शिवयोगी बोलले जातात, ते माझाच अंश म्हणून जाणले जातात. येथे ब्रह्मनिरूपण संपले असे पार्वतीला सांगतात. जगन्माता आनंदून शिवाला प्रश्न करते, आपण सांगता आहात ते वीरशैव श्रोते मन लावून ऐकत आहेत, तर आपण सांगावे. इथे आपला 4था अध्याय समाप्त होतोय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. धन्यवाद.